गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथून एक अत्यंत मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। एका आईने आपल्या 2 चिमुकल्या मुलांना गळफास लावून स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली। या दुर्दैवी घटनेत आईसह 2 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकारामुळे संपूर्ण जयसिंगपूर परिसरावर शोककळा पसरली आहे। ही धक्कादायक घटना जयसिंगपूर शहरातील मच्छी मार्केट परिसरात घडली। संगीता राजू गाडीवडर वय वर्ष 25 तसेच मुलगी प्रगती राजू गाडीवडर वय वर्ष 4 आणि मुलगा प्रतीक राजू गाडीवडर वय वर्ष 1.5 अशी मृतांची नावे आहेत। शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला। आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। एकाच घरातील तिघांचे मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। आईने हे धोक्याचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास करीत आहेत। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जाते। संगीता यांचे काका दत्ता हे सायंकाळी कामावरून घरी परतले। यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता। बराच वेळ हाका मारूनही आतून काही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला। त्यावेळी प्रगती यांनी प्रतीक हे ओढणीच्या सहाय्याने तर संगीता यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले।